नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सतत नवनवीन योजना राबवल्या जात असतात. शेतकऱ्याच्या हितासाठी विविध निर्णय घेतले जात असून या निर्णयामुळे शेती आधुनिक आणि प्रगत होत असतानाच शेतकऱ्याची आर्थिक प्रगतीही होण्यास मदत मिळत असते. राज्य शासनाकडून शेतीसाठी विविध घटकावर अनुदान दिले जातात. यामध्ये सिंचन विहीर योजना ही एक महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आता जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना सामान्य प्रवर्गातील गटाबरोबरच म्हणजे ओपन कॅटेगरीमधील लोकांबरोबरच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय अशा सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी 4 ते 5 लाख रुपयाचे अनुदान दिले जाते. या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेत आता मोठा बदल म्हणजे शासनाने 2025च्या नवीन निर्णयानुसार भोगवाटादार वर्ग 2 जमीनधारक शेतकऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट केले गेले आहे. यामुळे ज्या शेतकऱ्याकडे वर्ग 2 प्रकारातील जमीन आहे अशा शेतकऱ्यांना विहिरीसाठी असणाऱ्या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. या बदलामुळे सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला असून विशेषतः भोगवाटादार वर्ग 2 आणि जमीन असणाऱ्या शेतकऱ्यासाठी हा निर्णय खूप मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी जास्तीत जास्त 5 लाख रुपयापर्यंतचे अनुदान दिले जाते. यामध्ये विहीर खोदकामासाठी अनुदान असते, विहिरीचे बांधकाम करण्यासाठी अनुदान असते, ज्यामुळे भविष्यात दगडमाती विहिरीत ढासळणार नाही. सिंचन विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे. जसे की शेतकऱ्याकडे जमीनधारक म्हणून सातबाऱ्यावर शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक आहे, म्हणजे आधार कार्ड आणि सातबारावरचे नाव समान असणे आवश्यक आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागेल याची माहिती पाहूया. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या तालुका कृषी कार्यालयात जाऊन तुमच्या विहीर योजनेचा अर्ज जमा करावा लागेल. तो भरताना काळजीपूर्वक भरावा. यासोबतच सातबारा उतारा, जमीनधारकाचा दाखला, आधार कार्ड, पाणी स्त्रोताचा दाखला तसेच भोगवाटादार वर्ग 2 असल्यास पुरावा देखील तुम्हाला जमा करावा लागणार आहे. किंवा तुम्ही हा अर्ज ऑनलाईनही भरू शकता. त्यानंतर अर्जाची पडताळणी होऊन तुम्हाला अर्ज मंजूर झाल्याची माहिती दिली जाईल किंवा SMS दिला जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद.